अध्यक्ष महाराज, आपल्या आतापर्यंत असं होत होतं की आपण बीएससी घ्यायचो आणि बीएससीच्या ह्याच्यामध्ये ठरवायचं, पण यावेळेस कुठलंही बीएससी झालेली नाही. अंतिम आठवडा प्रस्ताव येऊन गेला, आम्हालाच कळायला कारण नाही की नेमकं कामकाज काय चाललेलं आहे. आपण जी अधिवेशन पूर्वी बीएससी झाले त्याला उपस्थित होतात, मला वाटतं की नव्हतं आपण, म्हणून हा तुम्हाला आपण जर अधिवेशनापूर्वीच्या बीएससी तसं ठरवलं की पुन्हा बीएससी घ्यायची तरच आपण बीएससी घेतो, नाही तर पुन्हा बीएससी घेत नाही. तर पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी चर्चा झाली त्यावेळेस विरोधी पक्ष तर्फे आपण होतात, मला वाटतं वडेट्टीवार साहेब हे वेळ वाढवून मागत होते. त्यावेळेस पहिल्यांदा अशी चर्चा झाली की आपण बीएससी घेऊन वाढवायचं की नाही ठरवू, पण नंतर निर्णय झाला की वाढवायचं, बीएससीची आवश्यकता नाही, वाढवायचं. आणि म्हणून पुढच्या आठवड्यातले जे 3 दिवस आपण वाढवले आहेत ते विरोधी पक्षाच्या मागणीवर त्या ठिकाणी वाढवले, त्यामुळे बीएससी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला नाही. आणि म्हणून आपण तेव्हाच बीएससी घेतो ज्यावेळी आपल्याला समजा आपण ठरवलं असेल की पुन्हा बीएससी घेऊन निर्णय करायचा, असा निर्णय त्या ठिकाणी झाला नव्हता. तर वाढवण्याचाच निर्णय थेट आपण घेतल्यामुळे पुन्हा बीएससी घेण्यात आलेली नाही.